नमस्कार सगळ्यांना. आज आहे 1 जानेवारी. आज आहे नवीन वर्ष चालू झालेलं आहे 2025चं. तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुमचं हे वर्ष आहे ते आनंदाचं जाऊ. ठीक आहे. तर आता जानेवारी सुरू झालेला आहे. तर आता लाडक्या बहिणींना वेध लागला आहे ते जानेवारीच्या हप्त्याचं. ठीक आहे. आता हा जानेवारीचा हप्ता कधी येणार असा प्रश्न सगळ्या महिलांना पडलेला आहे. डिसेंबरचा हप्ता तर ऑलमोस्ट म्हणजे बऱ्याच महिलांना खात्यात पडलेला आहे. ठीक आहे. पण आता जानेवारीचा हप्ता कधी येणार, कुठल्या दिवशी येणार, नेमकं काय आहे, तसेच किती पैसे मिळणार, 1500 की 2100, नेमकं नवीन वर्षात किती पैसे मिळणार, हे सगळे जे प्रश्न आहेत ते महिलांना पडलेले आहेत. आता आपण त्या प्रश्नाची उत्तरं पाहणार आहोत. तसेच आता मकर संक्रांतीला काय डबल गिफ्ट हे जे आहे मिळणार आहेत ते पण पाहणार आहोत. महिलांसाठी एक स्पेशल जी आहे ती एक खबर आहे, ती तुम्हाला ॲज अ गिफ्ट म्हणून तुम्हाला मिळणार आहे. सरकारने घोषित पण केलेलं आहे. ते काय आहेत त्याची डिटेल माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, कोठे स्किप करू नका, कारण हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. जानेवारीचा हप्ता असेल किंवा मकर संक्रांतीच्या वेळेला काही डबल गिफ्ट असेल ते तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला ते खूपच गरजेचं आहे. ठीक आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच नवीन नवीन अपडेट जे आहेत ते तुम्हाला मिळत राहतील. आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सगळ्या महिलांना ह्या ज्या योजना आहेत, नवीन योजना निघत आहेत, त्या सगळ्यांची माहिती कळेल, त्याची पात्रता कळेल, तो कुठे अप्लाय करायचं तेही कळेल. तर आपण चालू करतो आता सविस्तर माहिती. मग तुम्हाला पण अजून हप्ते आले नाहीत का, किंवा डिसेंबरचा हप्त्याचा बाकी आहे का, असं असेल तर त्या महिलांनी काय करायचं हे पण मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे व्हिडिओमध्ये. त्यामुळे जर तुम्ही पाहत असाल की आता आपला डिसेंबरचा हप्ता नाही आला किंवा जुलै ते नोव्हेंबरचे कुठले हप्ते आपल्याला आले नसतील, अशा महिलांसाठी पण हा व्हिडिओ इम्पॉर्टंट ठरणार आहे. त्यांनी पण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. आता आपण चालू करणार आहोत सविस्तर माहिती. चला बघूयात काय आहे. बघा, सगळ्यांना माहिती आहे 24, ठीक आहे, बघा सगळ्यांना माहिती आहे की 24 डिसेंबरपासनं हे जे आपल्या लाडक्या बहिणीचे पैसे जे आहेत ते यायला परत चालू झालेले आहेत. म्हणजेच आपल्याला माहिती आहे की 15 ऑक्टोबरच्या नंतर आचारसंहिता लागू केलेली गेली होती. त्याच्यामुळे कुठल्याही बहिणीच्या खात्यात लाडक्या बहिणीचे पैसे आलेले नव्हते. तात्पुरती ती योजना जी आहे ती स्थगित केली गेली होती. पैसे तात्पुरते बंद केले होते. पण आचारसंहिता उठली, नंतर निवडणुकीचा रिझल्ट लागला, पण तेव्हा पण काही पैसे आले नाहीत लगेच. कारण आधी सरकारने घोषित केलं होतं की निवडणुकीचा रिझल्ट लागला तुम्हाला पैसे पडतील, पण तसं झालं नाही. तब्बल 1 महिन्याने तुम्हाला पैसे जे आहेत ते बँकेत पडलेले आहेत. ठीक आहे. तसेच ज्या महिलांचे जुलै ते नोव्हेंबरचे पैसे जे राहिले होते त्या महिलांचे आधी पैसे क्लिअर केले आहेत सरकारने. म्हणजे ज्यांचे पैसे आधीचे बाकी होते त्यांचे पैसे आधी बँकेत यायला चालू झाले आणि नंतरच डिसेंबरचा हप्ता जो आहे तो यायला चालू झाला. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला पण अजून पैसे आले नसतील तर तुम्ही मात्र हा व्हिडिओ बघत राहा. तुम्हाला काय गोष्टी करायच्या ते मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. तर तुमचे कुठले हप्ते राहिले ते मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे आपल्याला कळेल की अजून किती % महिलांचे जुलै ते नोव्हेंबरचे पैसे राहिले. ठीक आहे. आणि नंतर ठीक आहे, आता शुक्रवारपासून मागच्या डिसेंबरचा जो हप्ता आहे 1500 रुपये तो यायला चालू झाला. तो पण आता बऱ्याच महिलांना आला. 4-5 टप्प्यात महिला पैसे वाटप करण्यात आले गेले. त्याच्यामध्ये तुम्हाला पण पैसे आलेच असतील. पैसे आलेत की नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. नसतील आले त्यांनी कमेंट करा. जास्तीत जास्त ज्यांना पैसे आले नाही त्यांनी कमेंट करा, म्हणजे आपल्याला कळेल की अजून किती महिला आहेत ज्यांचे जुलै ते डिसेंबरपर्यंतचे पैसे आहेत ते राहिलेले आहेत. ठीक आहे. कुठलाही हप्ता असो, फक्त डिसेंबरचा असो किंवा मागचे कुठले हप्ते बाकी असो, त्यांनी सगळ्यांनी कमेंट करा आणि तुमचा कुठला हप्ता राहिला तो मला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. तर हे असं आहे. त्या महिलांना आता कधी पण पैसे मिळणार तर जानेवारीचा हप्ता जेव्हा तुम्हाला येईल आता पुढचा, तेव्हाच तुम्हाला मागचे पण पैसे मिळून जातील. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. आत्ता जरी पैसे नाही आले तरी तुम्हाला सगळे टोटल, ठीक आहे, टोटल पैसे आहेत ते जानेवारी महिन्यात मिळून जातील. डिसेंबरचा हप्ता राहिला असो, मागचे हप्ते राहिले असे सगळे मिळून तुम्हाला एक साथ पैसे जानेवारीमध्ये मिळतील. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. ते पैसे तुम्हाला येणारच आहेत. तर ते कधी मिळणार आहे ते सगळं मी तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगणार आहे. ठीक आहे. लाडक्या बहिणीच्या खात्यात जानेवारीचे 1500 रुपये कधी येणार, समोर आली मोठी अपडेट. तर सगळ्याच बहिणींना हा प्रश्न पडला की आता जानेवारीच्या हप्त्याचं काय, मकर संक्रांतीच्या वेळेस पडायला हवे अशी महिलांची अपेक्षा आहे. ठीक आहे. तर बघूयात कधी होणार आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना 1500 रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यात आला आहे. त्यानंतर आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे महिलांचे लक्ष लागले आहे, वेध लागले आहे. ठीक आहे. म्हणजे आता डिसेंबरचा हप्ता आला, ज्या महिलांना पूर्ण हप्ते मिळाले, ठीक आहे, तर त्याच्या सगळ्या महिलांचं असं आता वेध लागले किंवा लक्ष लागले की जानेवारीचा हप्ता कधी येणार. तर तो पाहूयात आपण कधी येणार आहे. महाराष्ट्राची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळतात. लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेत डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे महिलांचे लक्ष लागले गेले आहे. ठीक आहे.
बघा, लाडकी बहीण योजनेत या आठवड्यात 6वा हप्ता जमा झाला आहे. या योजनेत आता जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच जमा केला जाणार, म्हणजे डिसेंबरचा हप्ता तर 6वा हप्ता. ठीक आहे. आत्तापर्यंत टोटल 6 हप्ते महिन्यांना आले. डिसेंबरपर्यंत 6 हप्ते झालेले आहेत. ठीक आहे. आता प्रश्न आहे की आता 7वा हप्ता, ठीक आहे, 7वा हप्ता म्हणजे जानेवारीचा हप्ता, तो कधी येणार याच्याकडे लक्ष लागले आहे. लाडकी बहीण योजनेत जानेवारी महिन्याचा हप्ता दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जमा होऊ शकतो. बघा, दुसरा किंवा तिसरा. कारण बघा, दुसरा का तिसरा का बरं? कारण आता तिसऱ्या हप्त्यातच आपली काय आहे मकर संक्रांत. तर सरकारचा असा मानस आहे की सणासुदीला किंवा मकर संक्रांतीच्या वेळेस लाडकी बहिणींना त्यांच्या खात्यात पैसे द्यावे. ठीक आहे. त्यामुळे दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यात पैसे पडू शकतात 15 जानेवारीच्या आसपास. तर तुम्ही तेव्हाच वाट बघा पैशांच्या. सध्या लगेच पैसे नाही ना, दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात पैसे पडून जातील. त्यामुळे महिलांना लवकरच पैसे मिळणार आहेत. संक्रांती आधी महिलांना 7वा हप्ता दिला शकतो. बघा, आताच म्हणलं की संक्रांतीच्या आधीच महिलांना 7वा हप्ता जो दिला जाऊ शकतो. त्यामुळे महिलांची यंदाची संक्रांत गोड होणार आहे. दरम्यान याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे. ठीक आहे. सरकारचा असं मानस आहे की महिलांची संक्रांत गोड करावी किंवा गोड व्हावी यासाठी ते संक्रांती आधी देण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे संक्रांती तुम्हाला 7वा हप्ता येण्याचा मानस असणार त्यांचा, त्यामुळे येऊ शकतात. महिलांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत महिलांना लवकरच 21 रुपये मिळणार आहेत. मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर या योजनेबाबत तरतूद केली जाईल. त्यानंतर महिलांना 21 रुपये जमा केले जाणार आहेत. ठीक आहे. म्हणजे आता 21 रुपये पण आश्वासन होतं 21 रुपयाचं, ते पण आता तुम्हाला मार्चपासून होऊन जाईल. ठीक आहे. त्यामुळे हे 2025 वर्षात तुम्हाला 21 रुपये होण्याचं चान्सेस जास्त आहे. ठीक आहे. 1500चे 21 रुपये होऊन जातील तुम्हाला, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. मार्च महिन्यापासून 21 रुपये चालू होतील. लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक आहे त्यांनाच पैसे मिळणार आहेत. आधार कार्ड आणि बँक अकाउंट सीडिंग नसेल तुम्हाला पैसे मिळणार नाही. त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर आधार आणि बँक अकाउंट लिंक करून घेण्यास सांगितलं आहे. बघा, आता ज्यांना पैसे नाही आले, ठीक आहे, आत्तापर्यंत, त्या महिलांनी लक्षात घ्या, तुमचं मेन रिझन असू शकतं की आधार सीडिंग नसणं, आधार लिंक नसणं. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर बँकेत जाऊन चेक करा. तुम्ही केलेलं पण असेल आधी, काही असेल, पण तुम्हाला एकदा बँकेत जाऊन चेक करायचं. कारण पैसे न येण्याचं मोठं कारण हे आहे. ठीक आहे. आधार सीडिंग नसणं. त्यामुळे तुम्ही आजच्या आज उद्याच्या उद्या जाऊन बँकेत चेक करा की आपला आधार लिंक आहे की नाही. तसं कुठल्या बँकेला लिंक आहे ते पण चेक करा. त्यामुळे तुम्हाला कळेल की आपले पैसे ह्याच बँकेत येणार आहेत. हे महत्त्वाची गोष्ट आहे. आता मी तुम्हाला म्हटलं होतं की मकर संक्रांतीला डबल गिफ्ट मिळतं. डबल गिफ्ट म्हणजे काय ते बघूयात आपण. तर डबल गिफ्ट म्हणजे आता लाडक्या बहिणींना स्वतःचं घर मिळणार. तर ते कसं? तर घरकुल योजनेअंतर्गत 20 लाख घरे मंजूर करण्यात आले महाराष्ट्रासाठी फक्त. ठीक आहे. त्यामुळे महिलांसाठी आता ही जी संक्रांत आहे ती अजून जास्ती गोड होणार आहे. त्याचे अप्लाय कसं करायचं, पात्रता काय, त्याचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे, जाऊन बघू शकता. कारण आता महिलांचं स्वतःचं घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे. ठीक आहे. कारण ही जी पंतप्रधान आवास योजना आहे ती पंतप्रधानांनी काढली होती. तर आता त्याच्यामध्ये आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 20 लाख घरे मंजुरी करण्यात यावी महाराष्ट्रासाठी असं प्रस्ताव मांडला होता. तो मंजूरही झाला आहे. त्याच्यामुळे आता लाडक्या बहिणीसाठी ही संक्रांत डबल गोड होणार आहे. एकतर जानेवारीचे पैसे आणि ही घरकुल योजना. ही योजना तुम्ही आत्ताच अप्लाय करू शकता. अप्लाय करण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे, तसेच पात्रता काय तुमची आणि कुठे अप्लाय करायचं, ह्या सगळ्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो जाऊन बघू शकता. तुम्हाला कळेल सगळं व्यवस्थित काय करायचं, कुठं काय करायचं. ठीक आहे. डबल गिफ्ट संक्रांतीला यावेळेस महिलांना मिळणार, त्यामुळे यावेळेस संक्रांती गोड होणार आहे. त्यामुळे तुम्हाला पण आपण आता बघूयात कधी येतं जानेवारीचे पैसे. दुसरा किंवा तिसरा आठवडा तुम्हाला येतील. तसे आधीचे पैसे राहिले असेल ते पण तुम्हाला येऊन जातील. तर तुम्हाला काय क्वेश्चन असेल, तुम्हाला पैसे ज्या महिन्याला पैसे नाही आले त्यांनी कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आपल्याला कळेल किती महिला अजून राहिलेल्या आहेत. ठीक आहे. चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.